हॉकीचे जादूगार म्हणून ओळखले जाणारे मेजर ध्यानचंद यांच्या जयंतीत भारतीय हॉकी संघाला सर्वोच्च स्थानावरती नेऊन ठेवण्यात महत्त्वाचा वाटा असलेल्या ध्यानचंद यांचा जन्मदिवस हा भारतीय क्रीडा दिन म्हणून साजरा केला जातो। गेल्या वर्षभर ऑलिम्पिकमध्ये दमदार कामगिरी करणाऱ्या खेळाडूंचा आजच्या दिवशी विविध पुरस्कारांनी गौरव केला जातोय। यंदा रिओ ऑलिम्पिकमध्ये चमकदार कामगिरी करणाऱ्या पी.व्ही. सिंधू, साक्षी मलिक तसंच नेमबाज जितू राय यांचा राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराने गौरव केला जाईल। तर महाराष्ट्राची धावपटू ललिता बाबर, मुंबईचा क्रिकेटपटू अजिंक्य रहाणे, हॉकीपटू व्ही.आर. रघुनाथ यांना अर्जुन पुरस्काराने गौरवलं जाईल। ऑलिम्पिकमध्ये पहिल्यांदाच दमदार कामगिरी करणाऱ्या दीपा कर्माकरचे प्रशिक्षक विश्वेश्वर नंदी यांचा द्रोणाचार्य पुरस्काराने गौरव केला जाईल। तर दीपा कर्माकर हिला देखील खेलरत्न पुरस्कार दिला जातोय। आज दुपारी 12:30 वाजता राष्ट्रपती भवनात हा सोहळा रंगणार आहे। पी.व्ही. सिंधू, दीपा कर्माकर, साक्षी मलिक ज्यांनी यावर्षी ऑलिम्पिकमध्ये चमकदार कामगिरी केलेली आहे। पी.व्ही. सिंधू आणि कर्माकरने तर मेडल्स देखील आणलेली आहेत। त्यांना खेलरत्न पुरस्काराने गौरवलं जात आहे। तर पी.व्ही. सिंधू आणि साक्षी मलिक या दोघींनी तर यावेळच्या रिओ ऑलिम्पिकमध्ये मेडलही आणलेलं आहे। या दोघींचा त्याचबरोबर जितू रायचा खेलरत्न पुरस्काराने सन्मान केला जातोय। दीपा कर्माकरचे प्रशिक्षक विश्वेश्वर नंदी, विराट कोहलीचे प्रशिक्षक राजकुमार शर्मा आणि कुस्ती प्रशिक्षक महावीर सिंग यांना द्रोणाचार्य पुरस्कारानं गौरवलं जाईल। तर अर्जुन पुरस्काराचे मानकरी आहेत महाराष्ट्राची ललिता बाबर, अजिंक्य रहाणे, शिव थापा, सुब्रत पॉल, राणी रामपाल, व्ही.आर. रघुनाथ। त्याचबरोबर गुरप्रीत सिंग, अपूर्वी चंडेला, सौम्यजीत घोष या सगळ्या खेळाडूंचं अभिनंदन। आज दुपारी 12:30 वाजता यांना हे पुरस्कार प्रदान केले जातील।